नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने. डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय. नेत्रालयातील उपलब्ध सुविधा: फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे, मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी, काचबिंदू निदान व उपचार, बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन, लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे, तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध. चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया. एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया. आमचा पत्ता 4776, प्लॉट नंबर 118, दत्तनगर, उमा कॉलेज समोर, पंढरपूर. संपर्क 021862299890 किंवा 7020889631. लोकनेते स्वर्गीय आमदार भारतनाना बालके यांच्या जयंतीनिमित्त भारत कृषी महोत्सवचे आयोजन पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता महोत्सवच्या अखेरच्या दिवशी पशुपालन व दुग्ध व्यवसाय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये YT पाटील डेअरी फार्मचे पशुसंवर्धन सल्लागार अरविंद यशवंत पाटील यांनी दुग्ध व्यवसाय तरुणांना एक नवी दिशा या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने युवक दुग्ध व्यावसायिक शेतकरी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील नीनाबाई चिखली येथील अरविंद पाटील यांनी 12वीचे शिक्षण घेतल्यानंतर पुढे दूध व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला पहिल्या वेतेचे 5 गायी आणल्या. त्यानंतर पैदास वाढत जनावरांची संख्या 125 वर पर्यंत कशी नेली. सध्या त्यांच्याकडे गायी, कालवड, पंढरपुरी म्हैस, होल्स्टीन फिजेशन, HF जातीच्या गायी, जातिवंत वळू यासह अनेक जनावरे आहेत. या व्यवसायातून कशा प्रकारे ते यशस्वी झाले आहेत याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना गोट्याची आदर्श उभारणी कशी करावी, विविध आजारापासून बचाव करण्यासाठी जनावरांच्या पायाखाली रॅबिर मॅट टाकावे, उन्हाळ्यात 40 अंशापर्यंत तापमान गेले तर तापमान नियंत्रणसाठी फॅगर सिस्टीम यंत्रणा कार्यरत करावी, दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर करावा, दिवसाचे दूध संकलन कसे करावे, मजूर खर्च वाचवण्यासाठी कमी खर्चात कापणी यंत्रणाचा वापर करावा, वर्षभर पुरेल इतका चारा तयार करून गरजेनुसार वापर करावा, योग्य प्रमाणात पाणी प्यावे, या उद्देशाने नियोजन कसे करावे, कृत्रिम रेतन, वेळेचे लसीकरण कसे करावे, पशुखाद्य व्यवस्थापन, औषधे, जनावरांच्या नोंदी, माझचा काळ याविषयी सविस्तर माहिती दिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. यावेळी बहुसंख्येने शेतकरी वर्गातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.